सवासण परंपरा. आपला धर्म माणसात देव आहे हे सांगतो. सवासण पूजन करून आपण अप्रत्यक्ष देवीचे पूजन करत असतो. ते दान नसून पूजन आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे गरजू स्त्री तर अधिकार संपन्न ज्येष्ठ स्त्री बोलवा. ती तृप्त असावी, कारण तरच ती तुम्हाला मनापासून आशीर्वाद देऊ शकेल. शक्यतो सवासण आपल्यापेक्षा वेगळ्या कुलगोत्रातली असावी. तिची आपण ओटी भरतो ती सुद्धा प्रतिकारात्मक आहे. तांदूळ, धान्य, अभिवृद्धी, सुपारी प्रतिष्ठा, बदाम बुद्धी, खारीक आरोग्य, नाणे संपत्ती आणि हळकुंड वंशवृद्धी. याशिवाय गजरा, बांगड्या व इतर सौभाग्यकारक अलंकार आनंद आणि समाधान प्राप्तीसाठी दिले जातात. त्या सवासण स्त्रीला देवी मानून सारे मनोभावे करण्याचे वस्तूपेक्षा भाव महत्वाचा. सदैव ध्यानात ठेवा, हे पूजन आहे. कोणाला आर्थिक मदत, केळवण व उरका पाडणे याच्यासाठी करतात, तो कुलधर्म नाही.